कोणाच्या आहे, खेळण्यासाठी कार्यक्रम नाही तो. त्याची आई असेल ना, त्या आईची जबाबदारी नाही का? असे सुरस अवीट पवित्र गोड श्रीराम कथा. आज श्रीराम कथेचा शुभारंभ आहे. पुरुषोत्तम मासाचा शेवटचा आठवडा आहे. थोर संत प्रातस्मरणीय गगनगिरीजी महाराज यांचा कृपा आशीर्वाद आहे. सर्व संयोजक मंडळीच्या वतीनं मला रामकथेचं दिलेलं निमंत्रण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ, या संबंधाने उपस्थित सर्व महात्मे मंडळी, प्रथमतः येथील साधू संत आणि महात्मे मंडळीला व्यासपीठावरून मनोभावे वंदन करतो. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, अतिशय सुंदर नियोजन की त्या नियोजनाचं वर्णन करायला आमच्याकडे शब्द नाही. काट कसर नाही, भागवा भागवी नाही. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापाने इथंच केलं होतं. तीच जागा. अगदी तसा ऐश्वर्य संपन्न हा कार्यक्रम आहे. मंडपात प्रवेश केला की प्रत्येकाला असं वाटतं श्रीकृष्णाच्या द्वारकेत आलो. एवढा सुंदर मंडप आहे, सुंदर साऊंड सिस्टीम आहे, शूटिंगवाले, पत्रकार, श्रवण करणारे, धावणारे. जे कथेचं निमंत्रण द्यायला अधिकृत आले होते ते 4 नावं मला पाठ झालेली तेव्हाची. सर्वच्या सर्वच धन्यवादास पात्र आहे. त्याच्यात आमचे दिलीपरावजी शिंदे आले होते, आबासाहेब थोरात, प्रमोदजी देशमुख, विष्णुभाऊ रहाटळ. या सर्वांनी सर्वांच्या वतीनं मला अधिकृत निमंत्रण दिलं. आमचा योग असा आहे, समणापूरचं रामायण त्यावेळेला पूजनीय महाराजजी होते. नंतर 1-2दा कथेचा योग आला. आज पुन्हा दिलीप भाऊने सर्वांच्या वतीनं निमंत्रण दिलं. काहीचा नामोल्लेख शक्य आहे, काहीचं नावं माहिती नाही. धावपळ करणारे ज्ञात अज्ञात, सांप्रदायिक आणि सांप्रदायिक. सहभाग छोटा असेल मोठा असेल, त्याही वेळेला भगवान श्रीकृष्णाच्या करांगोळीमध्ये गोवर्धन उचलायची ताकद होती, पण एकट्यानं नाही उचलला. पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, श्रीदाम्या, मधुमंगल, अरे काठ्या लावा, काठ्या लावा, काठ्या लावा, घामाघूम होईपर्यंत गोपाळांनी काठ्या लावल्या आणि किसनरावनं करांगोळी लावली. उचलला गोवर्धन. तसं कोणी गरीब असेल, झोपडपट्टीत राहत असेल, 2 शेळ्या चारत असेल,
गाठी गाठीचं धोत्र फाटकी बंडी घालत असेल, जर्मनच्या ताटात शिळीपाकी भाकरी खात असेल, त्याही गरिबानं गगनगिरी महाराजांच्या या सप्ताहाला आपल्या कमाईतले 1100 रुपये आणून दिले असेल, त्याला परिसरातला गोपाळ समजा. आणि ज्यानं मोठी देणगी दिली असेल त्याला श्रीकृष्ण समजा. थोर संत प्रातस्मरणीय गगनगिरी बाबांच्यासाठी सगळे कृष्ण आणि गोपाळ एकत्रित आले, म्हणून दृष्ट लागेल असा सोहळा आज त्याचा शुभारंभ आहे. 7 दिवस आपणाला ज्या कथेवर बोलायचं आहे, असा कोण आहे आमच्या देशात ज्याला रामायण माहिती नाही? लहान मुलांपासून थेट म्हाताऱ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला रामकथेची पूर्णपणे कल्पना आहे. आज नाही, 4-2 दिवसांनी तुम्हाला या गोष्टीचे अनुभव येतील. घाई घाई रामायण ऐकण्याच्या उद्देशानं तुम्ही निघाल तेव्हा तुमचा 17-18 वर्षे वयाचा तरुण मुलगा अडवून प्रश्न विचारेल, का जा रहे पप्पा? राम कथा सुनने जा रहा हो बेटा गुंजाड़वाड़ी. वही राम कथा जो 5 साल पहले टेलीविज़न पर दिखा दे रही थी, वही तो कमाल करे पप्पा, उसमें क्या सुनने का है? वो कथा हम आपको यहाँ बता देते. बताओ बेटे. देखो पिताजी, अयोध्यापति महाराज दशरथ जी को 4 बेटे राम, लखन, भरत, रिपुसुदन. बड़े बेटे राम जी को राजगद्दी मिलने वाली थी, राजगद्दी छीन ली. कई माने भरत बेटे के राम जी को वनवास जाना पड़ा. भाई सीता लखन, सीता का हरण तलाश करते प्रभु आगे. सुग्रीव के साथ मित्रता, सेतु बंधन, रावण को मार डाला. अयोध्या में आए तो राम राज्याभिषेक हुआ. तो 1 मिनट के अंदर समाप्त होने वाली राम कथा कितने सालों से चली आ रही, चल रही और चल रहेगी. इसका मतलब यही होता है कि राम कथा केवल ऐतिहासिक घटना नहीं, हर आदमी के घर की कथा आणि राम कथा.